नमस्कार, मी राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंडळ, शाळा, ज्युनियर कॉलेज यांनी परीक्षा काळामध्ये हेल्पलाईन सुरू करण्याबाबत माहिती घेणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बोर्डाची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना अनेक अडचणी असतात, शंका असतात आणि थोडीशी भीतीही असते। या काळामध्ये त्यांना येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा ते प्रयत्न करत असतात। त्यामुळं सर्व स्तरावर आपण हेल्पलाईन सुरू करणं आवश्यक आहे। यापूर्वी राज्य मंडळ आणि विभागीय मंडळामध्ये अशा प्रकारच्या हेल्पलाईन सुरू करण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरू आहे। तीच प्रथा पुढे नेऊन आपण ज्युनियर कॉलेज आणि शाळा स्तरावर सुद्धा हेल्पलाईन सुरू केल्या पाहिजेत। 10वीच्या परीक्षार्थ्यांना जास्त याच्या संदर्भातल्या शंका आणि अडचणी असतात, ते अधिकाधिक प्रश्न आपल्याला विचारतात आणि 12वीचे विद्यार्थी जरी यापूर्वी त्यांनी 10वीची परीक्षा दिली असली तरीही सुद्धा त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आणि शंका असू शकतात। राज्य मंडळ आपलं हेल्पलाईन सुरू करत असतं आणि त्याची सर्व माहिती वृत्तपत्रामध्ये येते, संकेतस्थळावर उपलब्ध असते आणि तिथे जे मोबाईल नंबर्स दिलेले असतात त्याच्यावरती फोन करून पालकांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या शंका किंवा प्रश्न विचारणं अपेक्षित आहेत। किंवा विभागीय मंडळामध्ये सुद्धा अशाच प्रकारची हेल्पलाईन सुरू केलेली असते आणि तिथेही शाळांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना आपल्याला जे काही प्रश्न येत असतात, जे काही शंका असतात ते विचारू शकतात। आता शाळा स्तर किंवा ज्युनियर कॉलेज स्तरावर जर आपण हेल्पलाईन सुरू केली तर त्यांना नजीकच्या ठिकाणी समक्ष भेटीद्वारे सुद्धा त्यांना काही शंका आणि प्रश्न विचारून त्यांचं निरसन करून घेता येतं। म्हणून राज्यातल्या सर्व ज्युनियर कॉलेज आणि सर्व माध्यमिक शाळांसाठी सूचना आहे की आपण आपल्या स्तरावर सुद्धा विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन कक्ष सुरू करावा। किमान परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 दिवस अगोदर हा हेल्पलाईन कक्ष किंवा मदत कक्ष सुरू करावा आणि तो लेखी परीक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवावा। त्याच्यामध्ये किमान 2 शिक्षकांची नेमणूक करावी, त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश असावा आणि त्या ठिकाणचे मोबाईल नंबर असतील किंवा लँडलाईन नंबर असतील त्याला प्रसिद्धी द्यावी। म्हणजे वृत्तपत्रामध्येही प्रसिद्धी देऊ शकता किंवा नोटीस बोर्डवर देऊ शकता किंवा वेगवेगळ्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर त्याची माहिती आपण देऊ शकता। हेल्पलाईन सुरू करण्यासाठी ज्युनियर कॉलेज आणि शाळा यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे। जी हेल्पलाईन आपण सुरू कराल त्याबद्दलचा मेसेज मात्र सर्वांपर्यंत जाणं आवश्यक आहे। शिवाय काही विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी खूपच भीती असते, काही दडपणाखाली असतात किंवा काही वैफल्य आलेलं असतं। अशांसाठी आपण समुपदेशकांची नियुक्ती राज्य मंडळ, विभागीय मंडळाकडून करत असतो। त्यांचीही माहिती आपण हेल्पलाईन कक्षाच्या मार्फत विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, जेणेकरून कुठलाही मुलगा त्याला पडलेले जे प्रश्न आहेत, त्याला आलेलं जे वैफल्य आहे त्याचं शंका निरसन या सर्वांच्या मार्फत होईल आणि परीक्षेला तो तणावमुक्त पद्धतीनं सामोरा जाईल। म्हणजे त्याच्या उत्तरपत्रिका लिहिण्यावर, परीक्षा देण्यावर चांगल्या प्रकारे तो लक्ष केंद्रित करू शकेल। पुन्हा एकदा शाळा आणि महाविद्यालयांना सूचना आहे की आपण आपल्या स्तरावरती परीक्षापूर्व काळात आणि परीक्षा काळामध्ये मदत कक्ष किंवा हेल्पलाईन कक्ष तयार करावा आणि त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक कुठलीही अडचण येणार नाही। धन्यवाद।